महासीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावं लागली आणि एका अग्निपरीक्षा दिल्यानंतरही दुसऱ्या अग्निपरीक्षेसाठी लोक कल्लोळ करत होते आणि जग सोडून जावं लागलं महासीतेला. म्हणजे पवित्र असताना सुद्धा अग्निपरीक्षेतून आम्ही पाहतोय पवित्र झालं सिद्ध झालं असताना पण जावं लागलं. मी नटसम्राट पाहिला होता. तर नाना पाटेकर वडिलांच्या स्वरूपात असतं आणि नटसम्राटामधला नाना पाटेकरची अवस्था आज आमची अशी झाली का ते सून त्याला आरोप करतं नाना पाटेकरांवर तर तुम्ही पैसे चोरले. म्हणजे पूर्ण आयुष्य नाना पाटेकरनं उभं केलं. ज्या पोराला जन्म दिला त्या पोराची बायको जर आरोप करत असेल तर याच्यासारखं दुःख काय. आणि नटसम्राटांना नाना पाटेकर नटसम्राटमध्ये नाना पाटेकर रस्त्यावर येतं, नवरा बायकोसह रस्त्यावर येतं. अशा प्रकारचे चुकीचे आरोप. अरे तुमच्यात हिंमत असेल तर सीतेसारखी परीक्षा घ्या ना. असं काही तंत्र असेल, असं काही उपाय तुमच्याकडे असेल, असं काही तपासण्या असेल तर बच्चूकडू हे तपासणी करायला तयार आहे. पण असले नसले खोटे आरोप करू आमच्या सगळ्या एकंदरीत कामाचं कौतुक करायच्या ऐवजी आम्हालाच तुम्ही मारायला निघाले. 6-7 महिने 8-8 दिवस उपाशी बसलोय. पायदल चालताना आमच्या पायाला छिले पडले. त्याचं तुम्हाला काही वाटत नाही रे. मिली भगत झाले. आम्ही मॅनेज झालो. अरे मॅनेज झालं असतं तर सरकारनं गुन्हे दाखल केले असते. 10-10 वर्ष सजा होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातं आणि तुम्ही आम्हाला मॅनेज म्हणता साले हो. लाज नाही वाटत. अशा पद्धतीचं वागत असं कोण उद्या शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी उभं राहील.